यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। 19 फेब्रुवारी 2024 सन्माननीय नामदार केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पनवेल नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे। त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करावी अशी आपल्या सगळ्यांना पत्रकार बंधू 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आठवले साहेबांचा जो कार्यक्रमाची सुरुवात आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे। तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन महाराजांना सुद्धा अर्पण केलं जाईल आणि मग तिथून नाट्यगृहामध्ये साहेब येतील। त्या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब, रंगाप्पा बारणे साहेब, सुनील तटकरे साहेब आणि राज्यसभेचे खासदार दरेशदादा पाटील या सगळ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर तिथं जाहीर सभा होईल। ह्या सर्व कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू करण्यात येईल। या ठिकाणी रायगड, मावळ आणि राज्यसभेचे खासदार दरेशदादा पाटील या तिन्ही खासदारांचा आपण सत्कार करायचा नियोजित केलेला आहे। हा सत्कार लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला जो काय वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आहे हा पूर्ण भरून त्याच्या बाहेर सुद्धा लोक उपस्थित राहतील एवढा आम्हाला विश्वास आहे। सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांवरती प्रेम करणारे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा जो ह्या पनवेल शहरामध्ये आणि त्याच्या आसपासच्या तालुक्यामध्ये आहेत ही सर्व बहुसंख्येने उपस्थित राहतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आपल्याला जो अपेक्षित आहे त्यापेक्षा किंबहुना जास्त लोक जमा होतील या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा 4 खासदारांचा सत्कार घेण्यात आलेला आहे। परंतु ज्येष्ठ नेते माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते आम्ही तो करायचा ठरवतो। येणाऱ्या विधानसभेचा विचार करू आणि रिपब्लिकन पक्ष कसा जोमामध्ये आहे, रिपब्लिकन पक्षाची जी पनवेलमधली ताकद आहे ती ताकद दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आहे। त्यामुळे महानगरपालिकेचा कुठलाही इथे विषय जो कार्यक्रम झालेला तो भाजप आणि बहुजन विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून झालेला हा कार्यक्रम पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून आहे आणि नक्कीच जेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला कुठल्याही हे करण्याची गरज नाही पडली। बहुसंख्येने लोक उपस्थित राहतील आठवले साहेबांवरती प्रेम करणारे, कारण दलित पॅन्थरचा जो ढाण्या वाघ आहे ही आठवले साहेबांचे जे जुने जाणते पॅन्थर आहेत त्यांना आजही आठवले साहेबांना त्या रूपामध्ये पाहायचं असतो। त्यामुळे आठवले साहेबांच्या नावावरती लोक येणार आणि भव्य दिव्य अशा प्रकारात ती महायुती आहे आणि सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे ज्येष्ठ आहे। तिथल्या शाहू फुले आंबेडकर विचारधारेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक ज्येष्ठ नेते म्हणून माजी खासदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहतो म्हणून त्यांच्या हस्ते संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा आणि मांडणी केलेली आहे। माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की जो आता प्रश्न उपस्थित केला गेला की पक्षाला जी गळती लागलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारची कुठली भावना किंवा अशा कुठल्या प्रकारचं वातावरण जेवढे आठवले साहेबांना प्रेम करणारे जेवढे कार्यकर्ते तेवढे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जीव ओतून मेहनत करताना सगळ्या भागामध्ये दिसत आहेत। आता आम्ही फक्त पत्रकार परिषदेला फक्त प्रमुख तालुकाध्यक्ष विजय पवार आहेत, महाराष्ट्र प्रदेशवरून सुमितजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत।
तर हे फक्त निवडक आम्ही म्हणजे माहिती देण्यासाठी या ठिकाणी, पण या क्षणाला संपूर्ण आठवले साहेबांचे कार्यकर्ते बांधणी आणि पत्रक वाटप वगैरे काम जोरामध्ये चालू आहे. त्यामुळं ही जी ताकद आहे की अध्यक्ष साहेब बोलले 19 तारखेला दुष्परिणाम होईल, हे 100% सत्य आहे. पहिल्यांदा जे आठवले साहेब जे आहेत त्यांनी तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपद शोधलं. त्या अनुषंगाने आपल्याला खासदार बारणे साहेब जे आहेत ते तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार झाले आहेत. आणि महायुतीतले घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशातले ठाकरे साहेब आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील साहेब भारतीय जनता पार्टी, महायुतीचे हे 3 खासदार आणि आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा आम्ही नागरी सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे महानगरपालिकेच्या घराच्या वतीने. परंतु हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामधील असल्या कारणाने रायगड जिल्ह्यामधून सर्व तालुक्यातून बहुसंख्य जे आपले RPIचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्यायाच्या ज्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, त्यांना ज्या ज्या ठिकाणी न्याय हवा आहे, त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही तक्रारी असतील त्या संबंधित साहेबांकडे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गेलं तर त्या सगळ्या तक्रारीचं निवारण केलं जातं सामाजिक न्याय विभागाच्या वतीने. पहिली गोष्ट, महायुतीमध्ये जो काही अंतर्गत सगळा सख्या बाळाचा जो काही विषय चालू आहे, प्रत्येक पक्षाच्या आपापल्या ज्या काही मागण्या आहेत की आमचे एवढे सीट सुधारतील, आमच्या एवढे सीट आहेत, त्याच्या सर्व पक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात RPI नक्कीच सहभागी आहे की RPIला देखील त्या रायगड जिल्ह्यामध्ये जे 7 विधानसभा आहेत त्यातून किमान 2 विधानसभा तरी आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार आम्हाला मिळायला पाहिजे महायुतीच्या माध्यमातून. अन्यथा मग आम्ही आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या आदेशाने नंतर निर्णय घेऊ. पहिली गोष्ट तर पनवेलमध्ये देखील आपली ताकद आहे, कर्जत खालापूरमध्ये ताकद आहे, पेन मतदारसंघात सुधागड वगैरे पकडलं तर तिथे आमची ताकद चांगली आहे, महाडमध्ये ताकद चांगली आहे, मुरुड मतदारसंघात आमची ताकद चांगली आहे. परंतु आमची जी मागणी आहे खऱ्या अर्थाने कर्जत जी विधानसभा आहे म्हणजे कर्जत खालापूर विधानसभा ते एक प्रामुख्याने आहे, दुसरी महाडची देखील आहे आणि एक आहे श्रीवर्धन मधली आमची मागणी. तसे 3 ठिकाणची आमची मागणी आहे, पण 2 ठिकाणी आम्ही जास्त इच्छुक आहोत, महाड आणि कर्जत खालापूर. हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भारत देशामधून डॉक्टर नामदार रामदासजी आठवले साहेब पहिले असे बौद्ध समाजाचे नेतृत्व आहे की बाबासाहेबांनंतर ते केंद्रीय मंत्रिपदी विराजमान झाले. आणि आठवले साहेबांचा जो पूर्ण प्रवास आहे तो महाराष्ट्रातून चालू झाल्यानंतर अखंड भारतभरात पक्षाचा प्रत्येक राज्यामध्ये पक्ष खऱ्या अर्थाने आठवले साहेबांनी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. नागालँड वगैरे नॉर्थ ईस्टमध्ये पक्षाची ताकद खूप वाढलेली आहे, त्या ठिकाणी 2 आमदार निवडून आलेले आहेत. ते अखंड भारतामधील प्रत्येक राज्यात जाऊन आठवले साहेबांची ताकद वाढवली, त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळण्याचं काम सर्व ठिकाणी होत आहे. त्यामुळे आठवले साहेबांच्या मागे जनता पूर्णपणे ताकदीने उभी आहे आणि जनतेला आठवले साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. तर आठवले साहेब हे दलित चळवळीतून आलेलं सर्व पॅन्थरपासूनचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे आज कुठलं नेतृत्व उभं राहत आहे आणि कुठलं नेतृत्व उभं राहत नाही त्याच्या विचारात जर खोलात आपण केला तर या सर्व नेतृत्वामध्ये आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे एकदम असं नेतृत्व आहे जे तळागाळापासून नेतृत्व तयार झालेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधवाच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये उभे राहिलेले नेतृत्व आहे. प्रत्येक ठिकाणी अन्याय होती त्या ठिकाणी पोहोचलेले नेतृत्व आहे. पण आठवले साहेब हे जनतेच्या सोबत आहेत, तशी जनता देखील आठवले साहेबांच्या सोबत. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.